परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात स्वर्गाच्या वाटेवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा परमेश्वराचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिली, याबद्दल मी प्रभूची स्तुती, प्रभूची आराधना करत आहे. मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की प्रभू हा स्वतः देवाला नमन करतो. स्वर्गदूत हे सुद्धा परमेश्वराला नमन करतात आणि 24 वडील हे सुद्धा जिवंत देवाला नमन करतात. आणि म्हणून देवाला नमन करणं किंवा देवाला शरण जाणं हे माणसासाठी किती महत्वाचं आहे. कारण जगात कित्येक लोक असे आहेत जे सैतानाला नमन करतात, त्याची उपासना करतात, त्याची आराधना करतात आणि त्याला देव म्हणून आपल्या जीवनात घेतात. त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा फायदा नसताना सुद्धा आज जगातल्या लोकांना, या जगातल्या दैवतांनी त्यांना पूर्णपणे आंधळ करून सोडलेलं आहे. परंतु येशूला धन्यवाद की तुम्हाला आणि मला या शेवटच्या काळात परमेश्वराचा सत्य वचन आपल्याला मिळालं आणि त्याला नमन करण्याची एक देवाने आपल्याला संधी दिली. आजचा माझा जो विषय आहे तो न्याय करणारा देव, प्रत्येक व्यक्तीचा न्याय करणारा देव. तर तुम्ही लिहून घ्या, आजचा विषय प्रत्येक व्यक्तीचा न्याय करणारा देव. तर त्यासाठी आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 आणि वचन 10, प्रगटी 22 आणि वचन 10 आम्हाला सांगते. पुन्हा तो म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आलेली आहे. तर वेळ कोणती जवळ आली? तर प्रत्येक व्यक्तीचा न्याय करण्याची आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देण्याची. आणि म्हणून पात्म नावाच्या बेटावर असणारा योहान, ज्याने हे संपूर्ण प्रगटीकरण लिहिलेलं आहे, आता लिखाण समाप्त झालेलं आहे. आता प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी समाप्त झालेल्या आहेत आणि आता देव त्याला म्हणत आहे की हे जे तू काही लिहिलेलं आहे हे आता बंद करून ठेवू नकोस, स्वतःसाठीच ठेवू नकोस. तर हे आता शिक्का मारून बंद न करता ते आता उघड आणि जगातल्या लोकांना सांग, जगातल्या लोकांपर्यंत पोहोचव. कारण आता न्याय निवाडा करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. प्रियानो, आपण शेवटच्या काळात आहोत आणि बायबल असं सांगते की जल ज्याप्रमाणे समुद्राला व्यापून टाकते, तशा प्रकारे परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी व्यापून टाकेल. आणि आज आपल्याला माहिती आहे की देवाच्या ज्ञानाने संपूर्ण पृथ्वी हे व्यापून गेलेली आहे. 2 वर्षाच्या मुलाला, 1 वर्षाच्या मुलाला मोबाईल उघडणं, मोबाईल मध्ये कार्टून लावणं, या सगळ्या गोष्टी त्याला समजत आहे. आज 12-12, 13-13 वर्षाची मुलगी गर्भवती होताना आपल्याला दिसत आहे. आज लहान लहान वयामध्ये लेकरं लग्न करताना पण आपल्याला दिसत आहे. म्हणजे ज्ञानाची वाढ झालेली आहे, ज्ञानामध्ये लोक वाढत आहे. याच्यावरून आपल्याला हे शिकायला मिळत आहे की आपण आता शेवटच्या काळाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जीवन जगत आहोत. आणि म्हणून देव म्हणतो की योहान, जे काही प्रगटीकरण तू लिहिलेलं आहे, ज्या काय होणाऱ्या गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत, त्या बंद करून ठेवू नकोस, त्या आता बंद करून ठेवू नकोस.
कारण आता प्रत्येक व्यक्तीचा न्याय करण्याची आता वेळ जवळ आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देण्याची वेळ जवळ आलेली आहे. मग आज तुम्ही आणि मी जगात असताना गाफील जीवन जगू नका. जगात असताना तुम्ही देवापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण कोणत्या घटकेस कोणत्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं गुप्त आगमन होईल हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 3 आम्हाला काय सांगते बघा एकदा. प्रगटी 3 आणि वचन 3 आम्हाला सांगते की तू कसं देवाचं वचन ऐकलं याची आठवण कर, ते वचन जतन कर आणि पश्चाताप कर. जर तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल आणि मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे मात्र तुला मुळीच कळणार नाही. या ठिकाणी देव देवाच्या लोकांना सांगते की तू कसं देवाचं वचन ऐकलं याची तू आठवण कर, ते वचन जतन कर आणि पश्चाताप कर. आपण कसं देवाचं वचन ऐकलं, या कानानं ऐकून या कानानं सोडून तर नाही ना दिलं. ऐकून आपण विसरून तर नाही ना गेलो. तर तू कसं देवाचं वचन ऐकलं याची तू आठवण कर, ते वचन आपल्या अंतःकरणात जतन कर आणि त्या वचनाच्या विरुद्धामध्ये कळत न कळत झालेल्या पापांची क्षमा माग. कारण प्रत्येक व्यक्तीचा न्याय निवाडा करण्यासाठी परमेश्वर अचानक येईल आणि तो चोरासारखा येईल आणि कोणत्या घटकेस तुझ्यावरती चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. मग आज आपण वचन ऐकलं आणि वचन जर आम्ही जतन केलं नाही, वचनावर आम्ही विश्वास ठेवला नाही, परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता, घराची चिंता, लेकरांची चिंता, आजारपणाच्या चिंतेमध्येच आपण राहिलो आणि आज रात्री जर अचानक प्रभूकडे जाण्याची वेळ आपली आली तर आपण कोणत्या अँगलनं देवाच्या राज्यात जाणार? किंवा या रात्री जर प्रभू येशू ख्रिस्ताचं गुप्त आगमन झालं तर आपण कोणत्या गोष्टीमध्ये सापडणार? चिंतेमध्ये, काळजीमध्ये, टेन्शनमध्ये, कुठल्या विचारामध्ये? तर या सगळ्या गोष्टी प्रियांनो आता लपून ठेवण्याची गरज नाही. देव म्हणतो की आता हे वचन बंद करून ठेवू नकोस, तर हे उघड आणि लोकांना शिकव, लोकांना सांग. आतापर्यंत प्रगटीकरणाचा क्लास होत नव्हता, कोणी शिकवत नव्हतं, कोणी शिक्षण देत नव्हतं. मत्तई, मार्क, लूक, योहान याबद्दल अनेक शिक्षण झालं. प्रेषितांचं कृत्य, रोमकरास पत्र, वेगवेगळ्या प्रकारचे पत्र यावर अनेक उपदेश झाले. जुन्या कराराचे वेगवेगळ्या संदेष्ट्यांवरचे अनेक उपदेश झाले. परंतु प्रगटीकरणाबद्दलचं शिक्षण आतापर्यंत झालेलं नाही. कोणी शिक्षण देण्यासाठी कोणी तयार झालेलं नाही. परंतु या शेवटच्या काळामध्ये देवाने माझ्यावर कृपा करून परत एकदा तुमच्यापर्यंत हे प्रगटीकरणाचं शिक्षण, गहन रहस्य तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने संधी दिली. याबद्दल देवाची स्तुती करा. आणि बायबल सांगते की हे लपून ठेवू नकोस, झाकून ठेवू नकोस, तर हे इतरांना शिकव, इतरांना सांग. कारण प्रत्येक व्यक्तीचा न्याय करण्याचा हा समय आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे, या पुस्तकात देवाचं वचन आम्हाला सांगते की तो म्हणाला की पुस्तकातील संदेश वचन शिक्का मारून बंद करू नकोस. कारण वेळ
प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देण्याची वेळ जवळ आलेली आहे. पहिला शमूएल अध्याय 16 आणि वचन 7 कडे जर तुम्ही पाहाल, पहिला शमूएल अध्याय 16 आणि वचन 7 मध्ये जर पाहाल तर परमेश्वराने शमूएलाला म्हटले की तू त्यांच्या उंच स्वरूपावर अथवा त्यांच्या उंच काठीकडे पाहून मी त्यांना पसंत केलं असा विचार मनात आणू नकोस, कारण मी त्याला नापसंत केलं आहे. कारण मानवासारखं परमेश्वराचे पाहणं नाही. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परंतु मी हृदय पाहणारा कोण आहे? परमेश्वर आहे. देवाने शमूएलाला काय म्हटलं? देवाने शमूएलाला म्हटलं की तू त्यांच्या उंच स्वरूपावर अथवा त्यांच्या उंच शरीराच्या काठीकडे पाहून मी त्यांना पसंत केलं असा विचार तू आपल्या मनात आणू नकोस. कारण मनुष्याचं पाहणं हे बाहेर आहे, परंतु मी अंतःकरण पाहणारा आहे. कारण एक राजा इस्रायल लोकांना पाहिजे होता आणि म्हणून इशायाच्या घरामध्ये देवाने शमूएलाला पाठवलं आणि इशायाने सगळे मुलं उभे केले आणि इशायाला वाटलं की यांची पसंती केलेली असेल, परंतु देव म्हणाला त्यांच्या उंच काठीकडे किंवा त्यांच्या उंच शरीराकडे पाहून मी त्यांना पसंत केलं असं तू मनात आणू नकोस. हे सगळेच्या सगळे नापसंत आहे, कारण तू बाह्य स्वरूप पाहत आहे आणि मी अंतःकरण पाहत आहे. आणि त्या ठिकाणी देवाने दाविदाचं अंतःकरण पाहिलं. दावीद रानामध्ये मेंढर राखत होता. दाविदाला बोलावण्यात आलं. परमेश्वर म्हटला शमूएला उठ आणि दाविदाला अभिषेक कर, कारण त्याचं हृदय मी पाहिलं की तोच असा व्यक्ती आहे जो माझी इच्छा, माझी अपेक्षा आणि माझे स्वप्न पूर्ण नेण्यास सामर्थ्यवान आहे. अशा प्रकारे देव प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण पाहून प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देणारा आहे. आणि म्हणून हे वचन शिक्का मारून न ठेवता हे उघडे ठेव, कारण प्रत्येक व्यक्तीने देवाचं वचन ऐकावं, देवाचं वचन समजून घ्यावं, देवाला समजून घ्यावं, म्हणजे परमेश्वर त्यांना योग्य ते प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण देव हा प्रत्येक व्यक्तीचा न्याय करणारा परमेश्वर आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. योहान क्रूस शुभ वर्तमान अध्याय 5 आणि वचन 28 आणि वचन 29 कडे आपण आपलं लक्ष लावूया. साहेब ते रुपालीला ते व्हिडिओ हे करायला लावा प्लीज, कारण त्यांचं सगळे मुवमेंट दिसून राहिली आहे. रुपाली ताई, तुमचा जो व्हिडिओ आहे तो बंद करा किंवा मग एका ठिकाणी मोबाईल ठेवा प्लीज. एका ठिकाणी ठेवा मोबाईल. ओके, एकाच तशाच ठिकाणी राहू द्या. ओके. योहान क्रूस शुभ वर्तमान अध्याय 5 आणि वचन 28 आणि वचन 29 कडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे देवाची वाणी ऐकतील आणि सर्वच्या सर्व बाहेर येतील. ज्यांनी सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्म केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. आता बघा, न्याय परमेश्वर कसा करणार? कारण प्रगटी 22 आणि वचन 10 आपण पाहिलं की हे वचन तू शिक्का मारून ठेवू नकोस, कारण न्याय करण्याची वेळ जवळ आली. परंतु देव न्याय कसा करणार त्याची काही वचन त्याने
मत्तई, मार्क, लूक, योहान मध्ये स्वतः येशूने दिलेले आहेत. आता योहान 5:28 आणि 29 मध्ये काय म्हणतो, याविषयी तुम्ही आश्चर्य करू नका. कबरेतील प्रत्येक माणसं म्हणजे ज्यांनी जगात असताना विश्वास ठेवला, येशूला आपलं जीवन समर्पण केलं, येशूच्या मार्गाने चालले आणि मृत्यू पावले आणि त्यांना मुठमाती दिली. आता बायबल सांगते की याविषयी आश्चर्य करू नका, कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस कबरेतील प्रत्येक मानव, चाहे तो शहरातल्या कबरेत असो, चाहे तो खेड्यातल्या कबरेत असो, चाहे तो घराजवळच्या कबरेत असो, चाहे तो रानातल्या कबरेत असो, प्रत्येक व्यक्ती परमेश्वराची वाणी ऐकणार आणि परमेश्वराची वाणी ऐकल्यानंतर ते सगळेच्या सगळे बाहेर येतील आणि सगळेच्या सगळे बाहेर आल्यानंतर देवाचं वचन आम्हाला शिकवते, देवाचं वचन आम्हाला सांगते की परमेश्वर प्रत्येकाचा न्याय करेल ज्यांनी सत्य कर्म केले. सत्कर्म म्हणजे काय? चांगले काम केले. ज्यांनी जगात असताना चांगले काम केले तो स्वर्गाच्या राज्यासाठी, आणि ज्यांनी वाईट काम केले तो अनंत काळाच्या नरकासाठी या व्यक्तीचा न्याय परमेश्वर करणार आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासी लोक हो, जरी तुमचा बप्तिस्मा येशूमध्ये झाला, जरी तुम्ही एखाद्या चर्चचे मेंबर आहात, जरी तुम्ही दर रविवारी चर्चला जाता, परंतु तुम्ही जर दुष्कर्म करत असाल, तरी तुमची ख्रिस्ती पद्धतीने विधी जरी झाली असेल, वैशाले तुमची ख्रिस्ती पद्धतीने विधी जरी झाली असेल, तरी परमेश्वर तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा न्याय, तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या लपून राहणार नाहीत, झाकून राहणार नाहीत, त्या कुठंतरी दडून राहणार नाहीत. तर या प्रत्येक गोष्टीचा हिशोब परमेश्वर करणार. सत्कर्म करणारे आणि दुष्कर्म करणारे या दोघांचाही न्याय परमेश्वर करणार आहे. आणि म्हणून जगात जितके वर्ष तुम्ही जीवन जगता, दुष्कर्म करू नका, कोणाचं वाईट करू नका, कोणाचं नुकसान करू नका, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणाचं वाईट होईल असा मनात विचार सुद्धा येऊ देऊ नका. कारण कबरेत तुमचं शरीर बाहेर येणार नाही, तुमची प्रॉपर्टी बाहेर येणार नाही, तुमचे दागदागिने बाहेर येणार नाही, तर तुमची आत्मा जो आहे, जो सुखलोकात आहे की अधोलोकात आहे, तो बाहेर येईल आणि परमेश्वराच्या पुढे, जिवंत देवाच्या पुढे उभा राहील. आणि जर तुम्ही चांगले काम करून मृत्यू पावले तर जीवनाचं पुस्तक उघडून परमेश्वर तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल. आणि जर तुम्ही वाईट कृत्य केलं तर त्याचं सुद्धा प्रतिफळ देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. दुसरं एक वचन करिंथकरास पहिलं पत्र अध्याय 3 काढा. करिंथकरास पहिलं पत्र अध्याय 3 काढा आणि वचन 13 ते 15. पहिला करिंथ अध्याय 3, एक एक वचन तुम्ही काळजीपूर्वक ऐका, एक एक शब्दाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिला करिंथ अध्याय 3 आणि 13 ते 15 काय सांगते बघा. त्या ठिकाणी बायबलचं वचन काय सांगते, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघडकीस होईल, तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काही अग्नीतून बाहेर पडलेल्या सारखा तारला जाईल. देव
न्याय करताना अग्नीचा वापर करत आहे. ज्याचं बांधकाम प्रार्थना हे बांधकाम आहे, विश्वास हा बांधकाम आहे, दान दशांश देणं हे बांधकाम आहे, पवित्र जीवन जगणं हे बांधकाम आहे. ज्याचं बांधकाम मजबूत आहे तो टिकून राहील. आणि जो निस्ता घेण्याचंच काम करतो, जो निस्ता लोभी आहे, हे मला, ते मला, हे माझं, ते माझं असं म्हणून जो निस्ता घेण्याचंच काम करतो, परमेश्वराकडे निस्ता देवापासून घेण्याचंच काम करतो, तर त्याचं काम जळून जाईल. कारण देव जेव्हा न्याय करेल तेव्हा देवापाशी अग्नी राहील आणि अग्नीच्या द्वारे परमेश्वर प्रत्येकाचा न्याय करणार. ज्याचा विश्वास मजबूत आहे, ज्याच्या प्रार्थना मजबूत आहे, ज्याचे दान दशांश देवाला देणं मजबूत आहे, ज्याचं पवित्र जीवन मजबूत आहे, तो टिकेल. अग्नीच्या भट्टीतून सोनं जसं अग्नीतून बाहेर काढून शुद्ध करते तशा प्रकारे टिकेल. आणि ज्याचं काम गवतासारखं आहे, नुसतं पाऊस पडला का भरभर 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 वाढायचं आणि ऊन पडली की वाळून जायचं. ज्याचं काम गवतासारखं आहे, जिथं खत पाणी पडलं की लहानाचं मोठं मोठं ऊन फुलं द्यायचं आणि ऊन पडली का वाळून जायचं. अशा प्रकारे ज्यांचं काम आहे ते परमेश्वर अग्नीच्या द्वारे जाळून टाकेल. अग्नी हे एक नरकाचं दर्शक आहे. जो व्यक्ती स्वार्थी आहे, जो व्यक्ती लोभी आहे, जो व्यक्ती मतलबी जीवन जगणारा आहे, जो व्यक्ती कामापुरता देवाकडे येणार आहे, त्याला देव अग्नीच्या द्वारे त्याचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. परंतु जो विश्वासात आहे, जो प्रार्थनेत आहे, जो देवाच्या सानिध्यात आहे, परमेश्वर जेव्हा न्याय करेल त्याचं काम मजबूत राहील आणि तो टिकून राहील, तो टिकून राहील. आणि म्हणून तुमचा विश्वास हा मोहरीच्या दाण्यासारखा असू द्या. कारण विश्वासाने केलेली प्रार्थना पर्वताला सुद्धा उठ आणि त्या समुद्रात पड म्हटलं तरी तुमच्या विश्वासाने त्या गोष्टी होईल. कारण विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे आणि असंभव गोष्टी संभव करण्यास सामर्थ्यवान आहे. आणि म्हणून देव जो आहे, दुसरी गोष्ट अग्नीच्या द्वारे तो प्रत्येक व्यक्तीचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करणार, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करणार. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. परत एक वचन आपण वाचन करणार आहोत. मार्क शुभवर्तमान अध्याय 4 आणि वचन 21 आणि 22. मार्क 4, 21 आणि 22. आणखी तो त्यांना म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवटणीवर ठेवतात म्हणून आणतात ना. कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेलं नाही आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेलं नाही. म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने, नीट लक्ष द्या बरं का, एक एक वचन. देवाच्या दृष्टीने कोणतीच गोष्ट झाकून राहिलेली नाही. परमेश्वराच्या दृष्टीने कोणतीच गोष्ट लपून राहिलेली नाही. कोणी दिवा आपल्या घरात मापाखाली लावतात का? नाही. पलंगाखाली लावतात का? नाही. आता दिवा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की दिवा, हो, कारण येशूच्या काळात लाईट नव्हतं. येशूच्या काळात काय होते? दिवे होते. आणि येशू ज्या काळात होता त्याच काळातलं उदाहरण देऊन तो समजून सांगत होता. आज आपल्याकडे लाईट आहे, लाईट जावं नाही म्हणून इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टर जाऊ नाही म्हणून आपल्याकडे बॅटरी आहे
आज प्रत्येकाकडे उजेड आहे, बाहेर लाईट, घरात लाईट, दारात लाईट आहे. परंतु ख्रिस्ताच्या काळामध्ये एक लहानसा दिवा राहत होता. कारण मला पण माझं बालपण आठवते. लहानपणी आमच्या पण घरी मातीचं घर होतं, वरती बेंगलोर होतं आणि पाऊस आला की टप 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 पाणी गळायचं. आणि त्यावेळेस आमची आई कुठंतरी एखादी पातेलं ठेवायचं, इकडं पातेलं तिकडं पातेलं ठेवायचं आणि जिथं कोरडी जागा आहे त्या ठिकाणी आम्ही झोपत होतो. कारण आमच्याकडे बाजा नव्हत्या. खाली झोपायची वेळ येत होती. एकदा रात्रीच्या वेळेस अचानक वारं सुटलं आणि दिवा विझून गेला. आमची आई उठली आणि इकडून तिकडून शोधून तिनं काडीची पेटी पाहिली आणि काडीची पेटी पाहिल्याच्या नंतर तिनं तो दिवा लावला. आणि दिवा लावल्याच्या नंतर माझ्या पायापाशी काहीतरी आलं हे मला दिसलं. म्हणून मी म्हटलं, आई माझ्या पायापाशी काहीतरी आलं ग. मग माझी आई दिवा घेऊन येऊन पाहते तर एक भला मोठा सर्प माझ्या पायापाशी आला होता. पावसाचे दिवस होते आणि पाऊस खूप पडत होता आणि माझ्या पायापाशी आला. आणि मग माझ्या आईनं पटकन मला ओढलं, मला पण ओढलं, लेकरांना पण ओढलं आणि तो सर्प एका धान्याच्या गोणीच्या पाठीमागे जाऊन लपून बसला. त्या रात्री माझी आई, आमचे वडील, आम्ही सगळेच्या सगळे घाबरलो, भयभीत झालो. नाही, वडील नव्हते घरी. माझी आई याची अपेक्षा त्याची अपेक्षा पकडत होते. परंतु पाऊस आणि अंधार असल्यामुळे कोणी येत नव्हतं. कसं तरी बसून दिवा लावून मी आणि माझ्या 3 बहिणी असं करून 4 बहीण भाऊ एकत्र आमच्या आईनं धरलं आणि एकच प्रार्थना करायची. तेव्हा आम्हाला जिवंत देवाची ओळख नव्हती, परमेश्वराला आम्ही ओळखत नव्हतो. आणि म्हणून थंडीचे दिवस, वारं खूप, आकाशातून पाऊस खूप पडायचा, बेंगलोरमधून कवलामधून पाणी गळायचं आणि कोरड्या जागेवरती आम्ही सगळेच्या सगळे बसलो. 2 लहान बहिणी लहान होत्या, त्या झोपून गेल्या. मोठी बहीण आणि मी, आम्ही भीतीच्या वातावरणात होतो. आणि मग आम्ही सकाळी पाठ कोंबडा आवरेपर्यंत आम्ही जागे राहिलो आणि त्यानंतर मग लोकांना गोळा करून सर्प शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु मातीच्या घरामध्ये इकडे उंदीर तिकडे उंदीर, उंदरामुळे जिकडे म्हटल्या तिकडे दर होते, छद्र होते आणि कुठे लपला माहिती नाही. परंतु दिवा आमच्याकडे होता तर त्या दिवाच्या प्रकाशाने तो सर्प दिसला. जर दिवाच्या प्रकाशाने जर सर्प दिसला नसता तर कदाचित त्यावेळेस अपघात झाला असता. म्हणून बायबल सांगते की कोणी दिवा लावून मापाखाली किंवा भांड्याखाली झाकून ठेवत नाही, तर ते दिवटणीवर ठेवतात, यासाठी की घरातल्यांना उजेड दिसावा आणि बाहेरच्यांनाही उजेड दिसावा. म्हणून बायबल सांगते की ज्याप्रमाणे दिवा सर्व काही उघडकीस करतो, त्याचप्रमाणे उघडकीस येणार नाही, असं काहीही झाकलेलं नाही आणि देवाला कळणार नाही असं काहीही गुप्त राहिलेलं नाही. तर परमेश्वराच्या दृष्टीने प्रियांनो, प्रत्येक गोष्ट जी आहे ती उघड आणि प्रगट झालेली आहे. देवाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट उघड आहे. म्हणून जे जे काही आपण पाप झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो, लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रत्येक व्यक्तीवरती परमेश्वराचा न्याय येणार. आणि म्हणून आपले पाप देवापुढे कबूल करा. कारण स्तोत्र संहिता 32 आणि वचन 5 सांगते की मी आपले पाप देवापुढे कबूल केले, मी आपले अपराध लपून ठेवले नाही, मी आपले पाप देवाच्या पुढे कबूल करेल असे मी म्हणालो आणि देवाने माझ्या पापांची काय केली? क्षमा केली. मनात जरी विचार केला की मी आपले पाप देवापुढे कबूल करेल, तरी परमेश्वर क्षमा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रगटी 22 आणि वचन 10 तो म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस,
कारण प्रगटीकरण हे पुस्तक बंद करून ठेवण्यासाठी नाही. रोज आणि रोज प्रियांनो प्रगटीकरणाचा क्लास जॉईन करा. रोज आणि रोज ऐकलेला संदेश ऑडिओ ऐका. रोज आणि रोज प्रगटीकरणाचं पुस्तक तुम्ही वाचन करत राहा. हे बंद करून ठेवण्यासाठी पुस्तक देवानं दिलं नाही, उघडून त्याचा अभ्यास करण्यासाठी दिलं. कारण आता न्याय करण्याची वेळ जवळ आलेली आहे. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. म्हणून हे देवाचं वचन ऐकणारे प्रत्येक लोक हो, आज देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो, मी तुमच्याकडे प्रार्थना करतो की तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक हे बंद करून ठेवू नका. रोज उठल्याच्या नंतर 5 अध्याय तरी तुम्ही वाचा. जरी तुम्हाला नाही समजलं, देवाने माझ्यासारखे सेवक तुम्हाला समजून सांगण्यासाठी, तुम्हाला तुमची काळजी घेण्यासाठी दिलेला आहे. बंद करू नका, बाकी सगळं बंद होईल, परंतु प्रगटीकरणाचं कुठलाही वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. कारण देव प्रत्येकाचा न्याय करणार आहे. सत्कर्म करणाऱ्याचा पण न्याय करेल आणि दुष्कर्म करणाऱ्यांचा पण न्याय करेल. ते आपण ते योहान 5:28-29 मध्ये आपण पाहिलं. आपण चांगलं काम करणाऱ्यांचा पण देव न्याय करेल आणि वाईट काम करणाऱ्यांचा पण न्याय करेल. आणि ते अग्नीच्या द्वारे न्याय करताना 1 कोरिन्थी 3:13-16, 13-15 मध्ये आपण पाहिलं. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टी उघडकीस करणार, कोणत्याच गोष्टी झाकून ठेवणार नाही, तर सर्वच्या सर्व देवाच्या पुढे उघडकीस येणार, हे पण आपण वचन पाहिलं. आणि म्हणून देव आपला हा न्याय करणार आहे. कोणत्याही गोष्टी झाकून राहणार नाही, उघडकीस येणार नाही, असं काही झाकलेलं नाही आणि कळणार नाही असं काही गुप्त नाही. तर प्रत्येक गोष्ट प्रियांनो परमेश्वराच्या दृष्टीने उघडकीस होणार आहे. म्हणून या दिवसात जागृत राहा, प्रभूच्या सानिध्यात राहा. 21 महाभयंकर पिढापासून स्वतःचा बचाव करा. 7 वर्ष सैतानाचा जो काळ आहे, स्वापदाचा महाभयंकर काळ आहे, त्या 666च्या शिक्क्यांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करा. गोग आणि मागोग या देशातल्या लोकांना ज्याप्रमाणे देव अग्नीच्या द्वारे भस्म करणार, या अग्नीच्या भस्म करणाऱ्या अग्नीपासून स्वतःचा बचाव करा. ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्या तोंडाच्या जिभेनं अनेकांना जिभेच्या तलवारीने अनेकांचा नाश करणार, त्या तलवारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण प्रगटी 3 आणि वचन 3 सांगते, पहा मी लवकर येतो, पहा मी लवकर येतो आणि मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या पुढे उघडकीस होणार आहे. देव प्रत्येक गोष्ट उघडकीस करणार आहे. आणि म्हणून तू कसं देवाचं वचन ऐकलं याची आठवण कर, पश्चाताप कर आणि जागृत हो. जर तू जागृत झाला नाहीस तर देव म्हणतो, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. चला आपले नेत्र बंद करूया, आपले गुडघे टेकूया, परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या गौरवशाली परमेश्वरा, मान महिमा गौरव सन्मान प्रवेश आम्ही केवळ तुला आणि तुलाच देतो. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. तुझी दया, तुझी करुणा, तुझं प्रेम प्रभू आम्हावरती आमच्या सोबत आहे. याबद्दल परमेश्वरा
मी मनापासून तुझी स्तुती, मनापासून मी तुझा जय जयकार करतो. प्रत्येक गोष्टीचा न्याय करणारा, प्रत्येक गोष्टी उघडकीस करणारा तू पवित्र देव आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आज तुझं वचन ऐकणारे तुझे सर्व प्रिय लेकर प्रभूच्या नावात मी आशीर्वादित करतो. देवा, तुझ्या लेकरांवर तुझ्या कृपेचा वर्षाव कर, सामर्थ्याचा वर्षाव कर, दयेचा वर्षाव कर. त्यांचं घर, परिवार, कुटुंब आशीर्वादित कर. त्यांच्या घरात कार्य करणारी हरेक सैतानी साम्राज्य, दुष्ट आत्म्याचे हरेक प्लान, अंधकारात चालणारी हरेक शक्तीपासून प्रत्येकांचा बचाव कर. प्रत्येक लहान मोठ्यांवर प्रभू तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद तू दे. हे प्रगटीकरण प्रभूच्या नावामध्ये युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून देवबाप्पा तू आशीर्वादित कर. आम्ही असो नसो तरी देवबाप्पा हे सर्व काही परमेश्वरा तुझ्या कृपेत, तुझ्या भयात, तुझ्या वचनात, तुझ्या विश्वासात अनेकांची वाढ तू कर आणि तुझ्या नावाचा गौरव आमच्या जीवनात वारे पूर्ण कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. आदर, मान, सन्मान, गौरव आम्ही सर्व काही प्रभू तुला आणि तुलाच देत. प्रार्थना धन्यताणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या जिवंत नावात केली बाप्पा. ऐकाने स्वीकार कर. आमेन.